नमस्कार माझ्या गोडताईंनो, सर्वात प्रथम तुमचं सौंदर्य या बुटीकमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी मेघा. मी आज तुम्हाला 44 साईजची छाती आणि 40 साईजचं कंबर याचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणींना अशी अडचण येते ना का 44ची छाती म्हटल्यावर पप कसा पडणार, खाली बेल्ट लावायलाच लागणार, नाही तर छातीला अडचण येईल. तर असं काही नसतं. डायरेक्ट 44 साईजची साधा आपण प्रिन्सेस कट जरी शिवला तर काहीच अडचण येत नाही. तर बघा, मी आज तुम्हाला दाखवते 44 साईजची चेस्ट आणि 40ची कंबर याचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवते. सगळ्यात प्रथम मी घेतले या 44 साईजची छाती आणि 40 साईजचं कंबर. 44 साईजची छाती घेतल्यामुळे त्यांचं शोल्डर आहे 16, शोल्डर 16 आहे. तर मी त्यांचं शोल्डर माप घेतलंय 5.5, 5.5 गळा घेतलाय 2.5 घेतलाय. यांचं मोंढ्याचं माप घेतलंय 5.25, 5.25 आणि यांचा मागचा गळा आहे 9.5, पुढचा गळा आहे 7.5. मागचा गळा 9.5 आहे. आणि पुढचा 7.5. तर मग 44 साईजची छाती आणि 40 साईजचं कंबर प्रिन्सेस कट ब्लाऊज यांची शोल्डर आहे 16, शोल्डर 16 आहे. तर यांची शोल्डर आपण 5.5 घ्यायची. 5.5 घेतली तर गळा 2.5 घ्यायचा. यांचा मागचा गळा आहे 9.5 आणि पुढचा आहे 7.5. मागचा 9.5 आहे म्हणजे आपण 10 घेणार आणि पुढचा 7.5 आहे तर आपण 8 घेणार. तर यांची शोल्डर आपण घेतली 5.5, गळा घेतला 2.5, मोंढ्याचं माप घेतलं 5.25 आणि मागचा गळा 9.5 आहे, पुढचा 7.5 आहे. तर पुढचा 8 घेतला, मागचा 10 घेतला. यांची उंची आहे फुल उंची, ब्लाऊजची उंची यांची 14 आहे. तर आपण यांची उंची पुढची साईड घ्यायची 15 आणि मागची साईड घ्यायची 14.5. यांचं छातीचं पॉइंट टाकायचं आहे. यांची हाईट चांगली 10.5 टाकलं. मग नंतर इकडून घ्यायचं 4 घेतलं ते जोडायचं. घेतलं. हा मधला भाग जो आहे तो आपण घेतला यांचा 2 इंच. 2 इंच घेऊन हे आता तर मैत्रिणींनो, यांची छाती होती शोल्डर होती 16, आपण घेतली 5.5, 2.5 गळा घेतला, राहिलेली शोल्डर काढली. मग मोंढ्याचा भाग टाकून 5.25 मोंढा घेऊन हे टाकलं. वरतून 10.5 वर टक्स पॉईंट घेतला आणि इथून छातीचं माप कमरेचं माप घेतलं 40 घेतल्यावरती अजून 2 इंच मार्जिन घेतली आणि 2.5 इंच आपण एक्स्ट्रा सोडलं. 2.5 एक्स्ट्रा याच्यासाठी सोडलं का याची जी उंट जे पॉप म्हणता तुम्ही तो व्यवस्थित आला पाहिजे म्हणून हे पॉप घेतला.
पडला तर मी हे बघा असं व्यवस्थित असं लावून